कोणी सोबत असो किंवा नसो, आपले गुरु आणि कुटुंब आपल्या सोबत असेल तर अशक्य देखील शक्य होऊन जाते. असाच काहीसा अनुभव स्मिता मोहनराव देशमुख यांना आलाय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्मिता देशमुख यांची नाशिक शहराबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्मिता देशमुख यांचे वडील सरकारी नोकरीत होते. स्मिता देशमुख यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण सीडीओ मेरी शाळेत केल्यानंतर केटीएचएम महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ज्या क्षेत्रात आपल्याला काहीतरी करून दाखवायचे अशी उमेद मनाशी बाळगत त्यांनी सौंदर्यशास्त्र याचा अभ्यास करण्यासाठी लंडन वारी केली आणि त्या एक उत्कृष्ट अशा मेकअप आर्टिस्ट झाल्या. असं म्हटलं जातं की कोणतेही कार्य अत्यंत सहजपणे पार पाडता येत नाही. त्यासाठी आपल्यात प्रचंड मेहनत, ध्येय गाठण्याची जिद्द हवी असते. अशी जिद्द मनात ठेवून देशमुख यांनी शालेय जीवनापासूनच कला क्रीडा क्षेत्रात सतत भाग घेऊन अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या स्मिता देशमुख यांनी इयत्ता 10वीत असताना स्काउट गाईडचा बालवीर पुरस्कार देखील पटकावलाय. त्याचबरोबर परिसरात होणाऱ्या मेहंदी अथवा रांगोळी स्पर्धेत सहभागी होत त्यांनी अनेक पुरस्कार देखील पटकावलेत. हे सर्व करत असताना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच त्यांनी मेहंदी आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू केले. त्यावेळी जेमतेम रक्कम त्यांना या कामापोटी मिळायची. मात्र असं म्हटलं जातं की काळानुरूप बदल घडत असतो. तसंच काहीसं घडलं आणि 2002 नंतर स्मिता देशमुख यांच्या व्यवसायाची भरभराट सुरू झाली. शासकीय, निमशासकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी मोठमोठ्या स्वरूपाची कामे मिळू लागली. हे सर्व सुरू असताना त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले आणि त्याच वेळेस त्यांच्या मनात आले की आपण ब्युटी पार्लरचा कोर्स करावा आणि त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलत सौंदर्य क्षेत्रात आपले नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. सुरुवातीला ब्युटी पार्लर क्षेत्रात मिळणारी जेमतेम रक्कम कालांतराने वाढत गेली आणि स्मिता देशमुख यांचाही व्यवसाय हा वृद्धिंगत होत गेला. विदेशातून सौंदर्यशास्त्राचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर खरं तर त्यांच्या व्यवसायाला भरभराटी मिळाली आणि याचंच रूपांतर असे झाले की त्यांना नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मेकअपची कामे मिळू लागली. आता त्या वेगवेगळ्या मराठी मालिका, यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स, मराठी मूव्ही, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, हिंदी सिरियल, हिंदी मूव्ही, फॅशन शो, शालेय गॅदरिंग, कॉलेजचे शो अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्या मेकअप आर्टिस्ट आणि हेअर आर्टिस्ट म्हणून काम करतात. अशा प्रकारे एका पार्लरवालीपासून ते बेस्ट सिने मेकअप आर्टिस्ट असा सुखकर प्रवास स्मिता देशमुख यांनी अनुभवलाय. आजवर त्यांना अनेक वेगवेगळ्या फॅशन शो मधून पुरस्कार देखील मिळालेत. मागील वर्षी 2022 मध्ये प्रार्थना बेहरे यांच्याकडून बेस्ट सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट इन महाराष्ट्राचा पहिला पुरस्कार नाशिकमधून त्यांना मिळालाय. असे बरेच छोटे मोठे पुरस्कार स्मिता देशमुख यांना मिळाले आणि भविष्यात देखील चांगल्या दर्जाचे काम करून असे पुरस्कार मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. हे सर्व करत असताना त्यांनी नाशिक शहरातही मेकअप आर्ट स्टुडिओ सुरू करून राज्यातील इतर शहरांमध्येही याच्या शाखा सुरू करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे समाजात वावरताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि म्हणून आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे ते प्रत्येकाला वाटून स्त्रियांना सक्षम करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्याचा त्यांचा मानस आहे. आणि ज्यांना पैसे भरणे शक्य नसेल त्यांना मोफत शिकवून समाजात एक स्थान निर्माण करून देणे हे भविष्यातील त्यांचे मोठे उद्दिष्ट स्मिता देशमुख यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले. स्मिता या सर्व यशांचं श्रेय सर्वप्रथम आपल्या आईला, बहिणीला, कुटुंबाला आणि आपल्या समाजातील महिलांना देत असतात. हे सर्व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यानेच त्या हे यश संपादन करू शकल्याच्या भावना स्मिता देशमुख यांच्या आहेत. आपल्या व्यवसायाबरोबरच समाजकार्यात देखील नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्मिता देशमुख यांनी कोविड काळामध्ये झालेल्या लग्न समारंभात देखील यशस्वीरित्या लग्नाचे मेकअप केले. तर आपले काम करत असताना मोठी आव्हाने देखील त्यांनी लीलया पेलली आहेत. ट्रान्सजेंडर फॅशन शोसाठी 15 ते 20 ट्रान्सजेंडरचा मेकअप त्यांनी एकटीने केलाय. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी एकटीने रंगदेवताच्या साहाय्याने यशस्वीरित्या पार पाडल्यात आणि म्हणूनच त्यांचा हा विशेष सन्मान. जागर जनस्थान वृत्तवाहिनीचा मानाचा मुजरा आणि भावी वाटचाली शुभेच्छा.